नमस्कार, मी प्राध्यापक रामराव देशमुख, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। सर्वप्रथम महामानव भारत मातेच्या गळ्यातील शिरोमणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या प्रतिमेला व त्यांच्या विचारांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी आज आपल्या समोर ज्या महामानवाने अहोरात्र मेहनत करून जगाला लाजवेल अशा प्रकारची विस्तृत स्वरूपाची जी राज्यघटना लिहिली, त्या राज्यघटनेवर आधारित स्वतः लिहिलेली कविता आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहे। आणि माझ्या या कवितेचं शीर्षक आहे, बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं, असं माझ्या या कवितेचं शीर्षक आहे। तेव्हा मी माझ्या स्वतः लिहिलेल्या कवितेच्या सादरीकरणाला या ठिकाणी सुरुवात करतोय। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। या देशात माणसाला माणूस म्हणून जीवन जगता आलं नसतं। या देशात माणसाला माणूस म्हणून जीवन जगता आलं नसतं। देशात अन्याय अत्याचाराचं तांडव निर्माण झालं असतं। देशात अन्याय अत्याचाराचं तांडव निर्माण झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। समाजात सामाजिक विषमतेचं मूळ खोलवर रुजलं असतं। समाजात सामाजिक विषमतेचं मूळ खोलवर रुजलं असतं। समाजात सामाजिक विषमतेचं मूळ नष्ट करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं तंत्र विकसित झालं नसतं। समाजात सामाजिक विषमतेचं मूळ नष्ट करण्यासाठी कुठल्याच प्रकारचं तंत्र विकसित झालं नसतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। या देशात आरक्षणाचं बिगुल मुळीच वाजलं नसतं। या देशात आरक्षणाचं बिगुल मुळीच वाजलं नसतं। त्यामुळे मात्र सर्वसामान्य बहुजनांचं पोरग मात्र डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झालंच नसतं। त्यामुळे सर्वसामान्य बहुजनांचं पोरग मात्र डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झालंच नसतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। गरिबाचं रक्त शोषण करणाऱ्या गेचरांचं मात्र पोट भरलं असतं। गरिबाचं रक्त शोषण करणाऱ्या गेचरांचं मात्र पोट भरलं असतं। आणि भांडवलशाही वर्गावर मात्र कुठल्याच प्रकारचं नियंत्रण राहिलं नसतं। आणि भांडवलशाही वर्गावर मात्र कुठल्याच प्रकारचं नियंत्रण राहिलं नसतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर या देशात काय झालं असतं। या देशात प्रजेचं राज्य निर्माण झालं नसतं। या देशात प्रजेचं राज्य निर्माण झालं नसतं। देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागलं असतं। देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागलं असतं। देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागलं असतं। देशाला स्वातंत्र्य मिळून देखील आम्हाला गुलामीचं जीवन जगावं लागलं असतं। धन्यवाद।